राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचं यवतमाळच्या लाख येथील अरुणोदय माध्यमिक विद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आलं। केंद्रीय प्रचार विभागाच्या वतीने आयोजित ही यात्रा शाळेच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर क्रांतीज्योतीचं विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि प्रबोधनगर अपर कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवन कार्य, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि आंदोलनादरम्यान त्यांनी भोगलेल्या कारावासाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। राष्ट्रसंतांच्या देशभक्तीपर खंजिरी भजनांनी स्वातंत्र्य सैनिकांमध्ये निर्माण केलेली ऊर्जा आणि त्यांच्या विचारांचा समाज प्रबोधनातील प्रभाव याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा संदेश देण्यात आला। प्रचार प्रमुख अखिल भारतीय श्री गुरुदेव श्रीमंडळ क्षेत्र गुरुकुंज आश्रम आज आम्ही या अरुणोदय महाविद्यालयामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारी विचाराची ज्योत अर्थात क्रांती ज्योत यात्रा ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं 9 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्याच्या आणि गावाच्या मार्गक्रमणातून ही यात्रा मार्गस्थ होत असते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे क्रांतिकार्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रप्रती असलेली राष्ट्रीय भावना लोकांना कळावी, शासनाला सुद्धा राष्ट्रसंतांचं क्रांतिकार्य कळावं या पवित्र उद्देशानं ही क्रांतीज्योत यात्रा अखिल भारतीय श्री गुरुदेव श्रीमंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित संस्थेच्या माध्यमातून काढल्या जाते। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सन 1942चा जो वैदर्भीय क्रांती संग्राम, या देशाचा जो क्रांती संग्राम झाला, त्या क्रांती संग्रामामध्ये राष्ट्रसंतांचं योगदान अतुलनीय योगदान आहे। खरं पाहता आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अनेक क्रांतिवीरांची नावं आपल्याला घेता येईल। अनेक क्रांतिवीरांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आपलं बलिदान समर्पित केलं, परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा 1942चा क्रांती लढा हा वैदर्भीय भूमीमधून लढला आणि आपल्या जन्मभूमी यावली या गावातून त्या क्रांतीची ज्योत पेटवली आणि ती मशाल क्रांतीची राष्ट्रसंतांनी नवतरुणांच्या खांद्यावर देत नवतरुणांना या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी करत अनेक गावातील लोक राष्ट्रसंतांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या भजनानुसार शहीद झाले। त्याही आधी राष्ट्रसंतांनी सन 1930 साली जंगल सत्याग्रह वैदर्भीय गोंडवाना प्रांतात झाला। त्यामध्ये इंग्रजांना झूठी गुलामशाही क्या डर बता रही है, जुल्म का खौफ देकर क्या हमें डरा रही है, आज़ादी हमारा हक है लेकर हम रहेंगे या भजनानं इंग्रज सरकारला हादरून सोडलं आणि 1942च्या क्रांती संग्रामामध्ये अब काहे को धूम मचाते हो दुखवाकर भारत सारे आते हैं नाथ हमारे, झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना और पत्थर सारे बाम मंगनेंगे नाव लगे की किनारे या माध्यमातून राष्ट्रसंतांनी इंग्रजांच्या विरुद्ध वैदर्भीय भूमीचा क्रांती लढा लढला आणि त्या राष्ट्रसंतांचे विचार जनमानसाला कळावे, विद्यार्थ्यांना कळावे आणि गुरुदेव श्रीमंडळाच्या प्रचारकांना सुद्धा राष्ट्रसंतांची क्रांतिगाथा कळावी या उद्देशाने ही क्रांतीज्योत यात्रा विदर्भाच्या भूमीतून जाते आणि त्याच माध्यमातून ही क्रांतीज्योत यात्रा या लाखाजी राय या ठिकाणच्या अरुणोदय विद्यालयात आलेली आहे। या ठिकाणी आमचं सुंदर असं स्वागत झालं। वंदनीय राष्ट्रसंतांचे चरण पादुका या यात्रेसोबत आहे, त्याचं सुद्धा उत्स्फूर्त स्वागत या मंडळींनी केलं, या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी केलं। त्याबद्दल गावकरी मंडळीचे आणि या विद्यालयाच्या प्रशासनाचे, मुख्याध्यापकांचे आणि संस्था प्रमुखांचे मी अखिल भारतीय गुरुदेव श्रीमंडळाच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। दिग्रस येथील जामा मशिदीजवळ दुकान चालवणारे मोहम्मद समीर शेख करीम यांनी दुकानासाठी घेतलेली 1 लाख रुपयांची अनामत रक्कम परत मिळत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे। नगर परिषदेनं दुकानासाठी 1 लाख रुपये अमानत रक्कम घेतली होती, मात्र दुकान हटवल्यानंतरही ही रक्कम परत करण्यात आली नाही असा आरोप तक्रारदारानं केलाय। सुरुवातीला अनामत रक्कम परत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र आता संबंधित अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचा दावा तक्रारदारानं केलाय। अनामत रक्कम तातडीनं परत मिळावी किंवा पुन्हा दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तक्रारदारानं केली आहे। न्याय न मिळाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान या प्रकरणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही आणि दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयानं हे प्रकरण माहिती आणि आवश्यक कारवाईसाठी दिग्रस नगर परिषदेकडे वर्ग केलंय। समीर शेख करीम, राहणार जामा मस्जिदजवळ माझं दुकान होतं। माझ्या दुकानावर म्हणजे चांगलं वर्षभर माझा व्यवसाय चालला। त्यानंतर नगर परिषदचे काही लोक आले, म्हणे तुम्ही अतिक्रमणमध्ये दुकान कशी लावली, तर त्यांनी विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी मला नगर परिषदेमध्ये बोलावलं
म्हणजे तुम्हाला या शासना नियमानुसार तुम्हाला पावती तयार करावं लागेल. तर मी मान्य केल्याच्या नंतर मला 11,000 रुपये महिने टॅक्स लावले, वर्षाचे 44 रुपये भाडे टॅक्स लावले, 11,000 रुपये भाडे लावले आणि 1,00,000 रुपये मला अर्ध्या तासात आणून द्या, नाही तर हे तुमची जागा आम्हाला परत घ्यावं लागेल असं सांगून माझ्याकडून 1,00,000 रुपये घेतले. 1,00,000 रुपये, 11,000 रुपये, 44 रुपये टॅक्स, अशा नियमानं मी तिथं पैशाची भरती केली. आता पैशाची भरती केल्याच्या नंतर माझा 11 महिन्याच्या नंतर त्याच्यानंतर माझं दुकान ते अतिक्रमण आहे म्हणून असं मोडून टाकलं त्या लोकांनी. आता मोडल्याच्या नंतर मी आजपर्यंत माझ्या 1,00,000 रुपयासाठी वारंवार फिरत आहो. तर ते म्हणा लागले की हे पैसे देता येत नाही, याच्यावर ना परतावा लिहिलेला आहे. माझ्याकडून पैसे घेतले आणि 25 दिवसाच्या नंतर त्यांनी मला पावत्या दिले होते. तर त्याच्यात काय लिहिले मला काही कळलं नाही, काही माहीत नव्हतं, मला तेवढं काही समजत नव्हतं. तर मी आपल्या व्यवसायात मी चालू होतो माझा कारोबार. आता दुकानच मोडल्याच्या नंतर मला पैशाची गरज होती. मी पैसे मागायला गेलो होतो, ते म्हणते आम्हाला देता येत नाही, याच्यावर ना परतावा लिहून आहे. जेव्हा पैसे देता येत नाही तर घेता कसे आले? मी तर फुकटात राहतच नव्हतो तिथं. टॅक्स दिला, भाडं दिलं, तुम्हाला अमानत रक्कम दिली, तुम्ही अमानत लिहायची होती, त्याच्या ना परतावा कसं लिहिलं? हे जे कोणी अधिकारीने माझ्यावर असा अन्याय केलेला आहे त्याच्यावर कारवाई सक्ती झाली पाहिजे. आज माझ्यावर झालं होतं, दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे. त्यांनी शासनाने प्रशासनाने याच्यावर अर्जंट दाखल घेऊन मला माझे पैसे परत देण्याची यावी, नाही तर मला दुकानाची तरी व्यवस्था करून द्यावी. कारण 2 वर्षापासून मी बेरोजगार झालो, वनवन फिरत आहो. मला रोजगारीसाठी काही असं उद्देश दुसरं दिसत नाही. आणि असं जर माझ्यासोबत होत नसेल तर मी उद्या 15 ऑगस्ट रोजी ठीक 10 वाजता आत्मदान करणार आहोत नगर परिषदेच्या गेटासमोर. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता झालेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि वंदे मातरमच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. यावेळी विविध प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांच्यासह विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत 25-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तसेच अपंगत्व आलेल्या जिल्ह्यातील एकूण 127 शेतकऱ्यांच्या वारसदारांना सुमारे 2,53,00,000 रुपये एवढा सानुग्रह अनुदान मंजूर झालेले आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन खात्याचा कार्यभार माझ्याकडे असल्याने पशुधन विमा योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता देखील दिली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे पशुपालकांना त्यांच्या पशूंचा अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे जर मृत्यू झाला तर आर्थिक संरक्षण मिळणार आहे आणि त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक स्थैर्य टिकवण्यामध्ये आपल्याला यश येणार आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण